आपण थेट दृश्य सध्या बघतोय। ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी त्यांचं काही वेळापूर्वीच स्वागत केलंय। ट्रम्प यांना 21 तोफांची सलामी देखील देण्यात आली आणि राष्ट्रपती भवनात ट्रम्प यांना अगदी काही वेळापूर्वीच गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आलाय राष्ट्रपती भवनात। त्यामुळे ट्रम्प यांचं औपचारिकरित्या स्वागत झालंय। राष्ट्रपती भवनातून ट्रम्प आता राजघाटाकडे देखील रवाना होणार आहेत। त्याआधीची दृश्य सध्या देखील आता आपण बघतोय। आजच्या त्यांच्या दुसऱ्या दिवसाच्या दिनक्रमामध्ये राजघाटावर काही वेळातच राष्ट्रपती महात्मा गांधींना ते आदरांजली अर्पण करतील आणि त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये काही महत्त्वाच्या करारांवर या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये स्वाक्षऱ्या होतील आणि त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एक खास मेजवानीचं तिथे आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर 8 वाजता अमेरिकेकडे ते प्रयाण करतील। आपण काही वेळापूर्वीची दृश्य बघतोय जिथे ट्रम्प यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं। राष्ट्रपती भवनात त्यांचं औपचारिकरित्या स्वागत करण्यात आलं, त्यांना गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आलं। तेव्हा तिथे दाखल ते होत असतानाची ही दृश्य आता आपण बघतोय। राष्ट्रपती भवनातून ते आता राजघाटाकडे देखील रवाना होत आहेत आणि तेव्हा जेव्हा त्यांना ही सलामी देण्यात आली होती तेव्हाची ही दृश्य आता आपण बघतोय। अशा रीतीनं राष्ट्रपतींनी आणि पंतप्रधानांनी त्यांचं औपचारिकरित्या स्वागत केलंय आणि अधिक बोलणार आपण आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, औपचारिक स्वागत तर झालंय, आता पुढचा दिनक्रम कसा असणार आहे? ट्रम्प यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस कसा असेल? निश्चित रूप से आपण बघतो राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचं औपचारिकरित्या स्वागत केलंय। त्यांना 21 तोफांची सलामी देखील ट्रम्प यांना यावेळी देण्यात आली होती आणि जेव्हा त्यांचं आगमन झालं तेव्हा त्यांची ही दृश्य गार्ड ऑफ ऑनर त्यांनी स्वीकारला आणि ते आता पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होत आहेत। आज काही महत्त्वाच्या करारांवर देखील स्वाक्षऱ्या होतील हैदराबाद हाऊसमध्ये। ते आज पंतप्रधानांशी काही वेळातच म्हणजे 11 वाजता ती दृश्य आता आपण बघू शकू, जिकडे हैदराबाद हाऊसमध्ये संरक्षण विषयक काही करारांवर मुख्यत्वे स्वाक्षऱ्या होणार आहेत। त्यानंतर यूएस कॉन्सुलेटच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमात ते सहभागी होतील आणि त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता ते पुन्हा एकदा राष्ट्रपती भवनात त्यांचं आगमन होईल। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, गार्ड ऑफ ऑनर तर ट्रम्प यांनी स्वीकारलाय, पुढचा दिनक्रम आजचा त्यांचा कसा असणार आहे? म्हणजे जर बघितला आपण हा जो दिनक्रम असणार आहे हा आता सुरू झालेला आहे आणि ज्या पद्धतीने आज सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं आपण तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत हैदराबाद हाऊसमध्ये एक भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे। त्यामध्ये साधारणतः विविध सामंजस्य करारावरती स्वाक्षरी होणार आहे आणि त्यासाठी ही तयारी सुरू झालेली आहे। स्टुडिओ राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं राष्ट्रपती भवनात जेव्हा स्वागत केलं तेव्हाची दृश्य त्यांनी गार्ड ऑफ ऑनर स्वीकारलाय आणि त्यानंतर ते आता राजघाटावर राष्ट्रपती महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी रवाना होतात। आपल्याला माहिती ऐतिहासिक असा हा दौरा म्हटला पाहिजे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचं स्वागत केलंय, पण त्याआधी आपल्याला माहिती आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं काल औपचारिकरित्या पंतप्रधानांनी स्वागत केलं होतं। अहमदाबादमध्ये त्यांचं आगमन झालं होतं। 11:40 ते भारतात आले होते आणि त्यानंतर साबरमती आश्रमाला त्यांनी भेट दिली होती, पण त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक ज्याच्यामध्ये गरबाचा देखील समावेश होता अशा वेगवेगळ्या कला त्यांच्यासमोर सादर केल्यानंतर साबरमती आश्रमाला त्यांनी भेट दिली। अत्यंत महत्त्वाचं दृश्य होतं त्यामध्ये, जेव्हा ते साबरमती आश्रमात त्यांनी चरखा कसा चालतो, सूतकताई कशी केली जाते हे जेव्हा त्यांनी समजून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी तिथल्या वहीत अभिप्राय देखील लिहिला आणि त्यानंतर ते पुढे मॉन्टेरा स्टेडियमच्या लोकार्पण सोहळ्यासाठी रवाना झाले। तिथे त्यांनी केलेलं भाषण हे निश्चितच उपस्थितांची मनं जिंकून घेणारं ठरलं, ज्याच्यामध्ये बॉलिवूडचा समावेश होता, क्रिकेटचा समावेश होता, भारतीय सणांचा देखील समावेश होता आणि या सगळ्याचा उल्लेख केल्यानंतर त्यांनी आग्र्याला त्यानंतर ते रवाना झाले होते। ऐतिहासिक स्थळ असलेल्या आग्र्याला या दोघांनी भेट दिली, त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि जावई देखील होते आणि अशी स्थळं कायमच आपल्याला प्रेरणा देणारी ठरत असतात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। थँक्यू इंडिया अशा पद्धतीचा अभिप्राय त्यांनी तिथल्या वहीत लिहिला होता आणि त्यानंतर ते दिल्लीकडे रवाना झाले। इथल्या सप्ततारांकित हॉटेलमध्ये त्यांचा सगळा मुक्काम असणार आहे। आता 36 तासांचा हा एकूण दौरा
आणि आज पुन्हा एकदा संध्याकाळी राष्ट्रपतींची भेट आणि तिथल्या मेजवानीचा आस्वाद घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे रात्री 8 वाजता पुन्हा एकदा अमेरिकेसाठी रवाना होतील. त्यांची मुलगी देखील आता आपल्याला दिसते आणि राष्ट्रपती भवनात ट्रम्प यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला होता. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत येऊ शकतोय? बरोबर, बोला मॅडम. प्रशांत, आता कसं शेड्यूल असणार आहे? कारण एकीकडे आपण बघतोय राजघाटावर देखील डोनाल्ड ट्रम्प जाणार आहेत आणि त्यानंतर एक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या देखील. बरोबर आहे. आता नुकतीच राजघाट आहे आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळत असेल की ज्या पद्धतीने राजघाट हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ आहे आणि प्रत्येक देशाचा जो राष्ट्रप्रमुख जो भारताच्या दौऱ्यावर येतो तो राष्ट्रपती भवनाच्या स्वागत अभिवादनानंतर त्यानंतर ते थेट समाधीस्थळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जातात आणि ज्या पद्धतीने महत्वाचं म्हणजे जर बघितलं यासाठी कालपासूनच या संपूर्ण परिसराला कॅडन ऑफ करण्यात आलं होतं, सुरक्षित करण्यात आलं होतं आणि सोबतच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं जे समाधी स्थळ आहे, जे स्मृती स्थळ आहे ते राजघाट या परिसरावर आहे आणि इथे गेल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प नमन करतील. त्यानंतरचे जे कार्यक्रम आहे साधारण 11 वाजता जे आहे हैदराबाद हाऊसला डोनाल्ड ट्रम्प पोहोचतील आणि तिथून तिथे त्यांचे विविध सामंजस्य करारावर सुरुवात होईल. प्रथमतः दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये विस्ताराने चर्चा होईल. त्यानंतर जे डेलिगेशन भारतात आलेलं आहे जवळपास 200 लोकांचं, त्या डेलिगेशन सोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद होईल. त्यानंतर भारतीय डेलिगेशन जे आहेत उद्योजक जगत असो, सोबतच संरक्षण क्षेत्रात काम करणारे भारतातले कंपनीज असो किंवा मग सायंटिस्ट असो, या सगळ्यांसोबत जर बघितलं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांचाही संवाद होईल. त्यानंतर या दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या वतीने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील. त्यानंतर जर बघितलं आपण तर साधारणतः दुपारी पुन्हा या दोन्ही डेलिगेशन सोबत संयुक्तपणे या दोन्ही देशांच्या प्रमुखांचा संवाद होईल. त्यानंतर साधारणतः सायंकाळी जर बघितलं आपण तर राष्ट्रपती भवनामध्ये खास मेजवानी ठेवण्यात आलेली आहे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनात आणि त्यानंतर त्या खास मेजवानीमध्ये डोनाल्ड ट्रम्प सहभागी होतील. या संपूर्ण खास मेजवानीसाठी देशभरातले जेही मान्यवर आहेत, विचारवंत आहेत, त्यानंतर सोबतच उद्योग जगतातले प्रमुख असेल, सोबतच सामाजिक क्षेत्रातले प्रमुख असेल, सोबत जर बघितलं आपण याशिवाय इतरही क्षेत्रातील जी लोक आहेत, मान्यवर आहेत, त्या सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. जवळपास 1200 ते 1300 लोकांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्यासाठी खास राष्ट्रपती भवनाच्या वतीनं मेजवानी देण्यात येईल आणि त्यासाठी विविध प्रकारच्या पदार्थांची ज्या रेलचेल असेल डोनाल्ड ट्रम्प यांच्याही आवडीच्या पदार्थाचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि सोबतच जर बघितलं काल ज्या पद्धतीनं दिल्लीतील मोरे शेरेटन या हॉटेल सप्ततारांकित हॉटेलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं कुटुंबीय थांबलेलं होतं, त्या भागातही प्रचंड सुरक्षा व्यवस्था आहे आणि त्याच भागातून आता सायंकाळी साधारणतः 5:30 ते 6च्या दरम्यान तिथून रवाना होण्याची शक्यता आहे. कुटुंबीय प्रथमतः ते सप्ततारांकित हॉटेलमध्ये जातील. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे खास मेजवानी आटपून ते पोहोचतील अशा प्रकारची तयारी आहे. त्यानंतर साधारणतः ते अमेरिकेच्या दिशेने दिल्लीतील पालम या विमानतळावरून रवाना होतील. आणि महत्वाचं म्हणजे आता डोनाल्ड ट्रम्प काही क्षणातच हे जे आहे हे समाधीस्थळी पोहोचत आहे राजघाटावरती. तिथे धावपळ सुरू झालेली आहे. देशभरातून जे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आले ते देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात जर बघितलं आपण तर डोनाल्ड ट्रम्प हे समाधीस्थळी पोहोचण्याची शक्यता आहे. साधारणतः जर बघितलं राष्ट्रपती भवनावरून ते समाधीस्थळी जे राजघाट आहे तिथपर्यंत पोहोचायला साधारणतः 10 ते 12 मिनिटाचा वेळ लागतो आणि संपूर्ण एरिया जो आहे तो सध्या कॉर्डन ऑफ केलेला आहे. आणि नुकतेच केंद्रीय जे मंत्री आहेत ते देखील पोहोचलेले आहेत. पुरी जे आहेत केंद्रीय मंत्री पुरी हे पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प यांचं आगमन होण्याची शक्यता आहे. आणि आता जर बघितलं आपल्याला माहिती मिळत असेल की डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या पत्नी समेत खास करून राजघाटाच्या परिसरात पोहोचलेले आहेत आणि त्या तिथे जर बघितलं तर जे खास करून केंद्रीय मंत्री आहेत पुरी हे त्यांचं स्वागत करत आहे आणि तिथून आता हे सर्व हे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे कुटुंबीय हे समाधी स्थळाच्या दिशेने जात आहे अशा प्रकारचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या भागामध्ये मोठी सुरक्षा व्यवस्था आहेत. सोबतच
जर बघितलं तर राजघाट हा परिसर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतींचा ना उजाळा देणारा अत्यंत महत्त्वाचा परिसर आहे. याच भागामध्ये समोर गांधी स्मृती स्थळ देखील आहे आणि इथे आता राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पोहोचलेले आहेत आणि ते इथे नमन करतील. सोबतच जर बघितलं तर इथे जे एक स्वाक्षरी बुक आहे त्यामध्ये देखील आपलं मत प्रतिक्रिया नोंदवतील आता. आणि यासाठी संपूर्ण परिसरात केंद्रीय लोकनिर्माण विकास खात्याच्या वतीने कालपासून तयारी सुरू करण्यात आलेली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जी समाधी आहे त्याला गुलाबाच्या फुलांनी आणि झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आलेलं आहे आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आता या समाधी स्थळाची पाहणी करत आहे आणि त्यानंतर नमन करतील. आणि सोबतच जर बघितलं या संपूर्ण परिसरामध्ये ज्या पद्धतीनं प्रसारमाध्यम जगभरातले प्रतिनिधी इथे पोहोचलेले आहेत, कारण की डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने हा सगळा भव्य दिव्य भारताच्या मैत्रीच्या पर्वाची सुरुवात झालेली आहे. नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम जो आहे गेल्या 36 तासासाठी भारतात डोनाल्ड ट्रम्प राहणार असल्यामुळे त्यासाठी मोठी व्यवस्था करण्यात आलेली होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं आपण तर डोनाल्ड ट्रम्प हे आता मुख्य जो कक्ष आहे जो राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या या स्मृतीस्थळाचे जे संचालक आहे ते देखील त्यांच्यासोबत आहे आणि ते सगळे आता समाधीस्थळी पोहोचलेले आहेत. इथे नमन करून एक प्रकारे जर बघितलं आपण तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नमन करण्याकरता डोनाल्ड ट्रम्प पोहोचले आणि नुकतेच त्यांनी तिथे समाधीस्थळी फुलांना आणि गुच्छ ठेवलेला आहे. आणि आता ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प हे समाधीस्थळी स्पर्श करून एक प्रकारे महात्मा गांधींच्या जागतिक नेते म्हणून त्यांना संबोधलं जातोय आणि ज्या पद्धतीनं जगभरात महात्मा गांधींची मान्यता आहे आणि जगभरात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, त्याच धर्तीवरती डोनाल्ड ट्रम्प हे आता हे समाधीस्थळी पोहोचलेले आहे.